नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर एसएससीच्या 2 एक्झामच्या डेट्स डिक्लेअर झालेले आहेत। बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून आगामी काळात होणाऱ्या परीक्षांसाठीचं वेळापत्रक जाहीर झालेले आहे। याच्यामध्ये त्यांनी काय केलेले, एमटीएस ची जी परीक्षा होती बघा, एमटीएस ही 2025 ची बरं का, तर याची एक्झाम डेट अनाउन्स केलेली आहे। याची असणार आहे 4 फेब्रुवारीच्या पुढं, 4 फेब्रुवारीला नसणार आहे, 4 फेब्रुवारी ही डेट असणार आहे, त्याच्या पुढे असणार आहे। म्हणजे बाकी किती दिवस फॉर्म असतील तर त्यानुसार ती परीक्षा जी आहे तर ती चालणार आहे 4 फेब्रुवारीची। गॉट इट। पुढची आहे एसएससी जीडी ची परीक्षा मित्रांनो। आपली आत्ताच फॉर्म तुम्ही पाहिलं असेल, त्याचे फॉर्म आत्ताच तुमच्याकडून भरून घेतले होते। म्हणजे एकदम कमी दिवसात लगेच त्यांनी जी आहे ही परीक्षा जी आहे तर ती जाहीर करून दिलेली, ही 23 फेब्रुवारीच्या पुढे होणार आहे। आता महाराष्ट्रातल्या उमेदवारांना थोडासा इश्यू येऊ शकतो, कारण की त्याच कालावधीत मे बी पोलीस भरतीचं ग्राउंड मे बी असण्याची शक्यता असू शकते। म्हणून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ठरवून घ्यायचं की जीडी कडे जायचंय की पोलीस भरतीकडे जायचंय, कारण की या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत। पुढे एसएससी एमटीएस च्या बाबतीत काय माहिती का, सेल्फ स्लॉटिंग नावाची एक गोष्ट असते बघा, इथे दिलेले। सेल्फ स्लॉटिंग म्हणजे काय असतं माहितीये का, तुम्हाला स्लॉट चूज करायला लावतील, मग हे स्लॉट 15 जानेवारी नंतर तुम्हाला तुमच्यासाठी ओपन होतील। म्हणजे जे शिफ्ट वाईज असतात, मग तुम्हाला तुमचा डे कोणत्या दिवसाला तुमची परीक्षा पाहिजे आणि स्लॉट तुम्हाला चूज करावा लागतो। समजा एखाद्या विद्यार्थ्याने नाहीच केला तर लक्षातच नाही राहिलं तर काही टेन्शन नाही राहते, त्याला ते ऑटोमॅटिकली स्लॉट जे आहे तर तो अलाउड करून देतात। बाकी एसएससी जीडीचं सेल्फ स्लॉटिंग कधी सुरू होईल हे त्यांनी अजून सांगितले नाही, त्याच्याविषयी काही अपडेट असेल, स्लॉट कसा सिलेक्ट करायचा याच्याविषयी काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळून जाणार आहे मित्रांनो। म्हणून तुम्ही हे चॅनल जॉईन करून ठेवा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपलं हे जे चॅनल आहे ना, हे पूर्णतः आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि आरआरबी या 2 गोष्टींसाठी डेडिकेटेड केलेले, कारण की केंद्र सरकारच्या ज्या काही नोकरी असतात त्यांच्यामध्ये मराठी माणसांचा टक्का वाढावा, मराठी मुलांचा टक्का वाढावा, याच्यासाठीच या चॅनलचा उद्देश आहे। म्हणून या चॅनलवर आपण प्युअरली एसएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, आरआरबी आणि केंद्र सरकारच्या ज्या काही इतर जाहिराती असतील तर त्या सगळ्या जाहिराती आपण इथंच घेणार आहोत। इथंच तुम्हाला सगळ्या काही गोष्टी भेटणार आहेत। त्यासोबतच एक महत्त्वाची अनाउन्समेंट, आता बघा जीडी फेब्रुवारी पासून आणि एमटीएस, तर याचे नवीन जे काही प्रश्नपत्रिका आहेत तर त्याच्यानुसार तुमचे रिव्हिजन सेशन मित्रांनो, रिव्हिजनचे प्रॅक्टिस सेशन लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर जे आहे तर ते सुरू होणार आहेत। ओके। आणि त्याच्यानंतर काही टेस्ट सिरीज वगैरे असेल तर तिथं आपण येणाऱ्या कालावधीत लॉन्च करू। पण सध्यासाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट म्हणजे काय, रिव्हिजन सेशन सुरू होणार आहेत। अंतिम कालावधीत या सेशनच्या माध्यमातून तुमची तयारी किती झालेली या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला चेक करता येतील। म्हणून तुम्ही हे जे सेशन आहे त्याच्यासाठी हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा मित्रांनो। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।